नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इतरदृश्य. समाजात अशी काही माणसं असतात ना की त्या माणसांना असा एक वेगळाच फोबिया झालेला असतो. काही गोष्टी त्यांच्या डोक्यात इतक्या भरलेल्या असतात ना खचाखच. मग इतरांच्या बद्दलची असूया, द्वेष, मत्सर पदोपदी त्यांच्या बोलण्यातून जाणवत असतात अशी माणसं. आता बघा, ही माणसं आपण राजकारणात ती जी असतात ती ठळकपणे आपल्या समोर येतात. आता आपल्याकडचं उदाहरण हे उत्तम आहे, म्हणजे अशा विषयातलं संजय राऊत. परवा देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या विद्यापीठाने ऑनररी डॉक्टरेट दिली, मुख्यमंत्र्यांनाही दिली. आता त्याच्यावरती प्रतिक्रिया देताना संजय राऊत काय म्हणाले की अख्खं मंत्रिमंडळ आहे ना, सगळ्या डॉक्टर्स मिळू द्या म्हणे, डॉक्टरांचं मंत्रिमंडळ होईल. इतक्या म्हणजे असूयेपोटी द्वेष, आपल्याला कोणी विचारत नाही आणि इतरांचं भलं झालं, इतरांचं कोणी कौतुक करायला लागलं की ह्यांचं पोट दुखत असतं. आता आपल्याकडे म्हणतात ना की अरे काय आहे ही माणसं. आणि मग गिरीश महाजनांनी फार चांगला शब्दप्रयोग केला की त्यामुळे सर्वांना डॉक्टरेट आहे ना, मग ह्याला पण डॉक्टरेट द्यायला हरकत नाही ना म्हणे. ह्यालाही म्हणले वाचाळ डॉक्टरेट द्यावी, वाचाळवीर. आशिष शेलार म्हणाले की खरं तर ह्यांना डॉक्टरपेक्षा कंपाऊंडरकीमध्ये जास्त महत्त्व आहे ना, त्यामुळे ह्यांना कंपाऊंडरची पदवी मिळावी, अशी त्यांच्यावरती टीका व्हायला लागली. मराठीमध्ये डॉक्टरेटला एक चांगला शब्द आहे विद्या वाचस्पती. खरं म्हणजे संजय राऊत यांना वाचाळ वाचस्पती असं म्हणायला पाहिजे. सतत काय आहे, आपल्या बोलण्याला काही संदर्भ आहे का, त्याला काही आधार आहे का, याचं काही त्यांना देणं घेणं नसतं. सुतावरून स्वर्ग गाठणे अशी आपल्याकडे एक म्हण आहे, पण हा बाबा असा आहे ह्याला सूत देखील लागत नाही. बिनसुताचाच स्वर्ग गाठायला निघालेला माणूस म्हणजे संजय राऊत. काय बोलतोय आपण, काही संदर्भ नाही. लोक आपल्याला हसतील याचं त्यांना काही वाटत नाही. म्हणजे नाक कापलं ना तर दोन भोकं शिल्लक आहेत असं म्हणणारे निर्लज्ज लोकांची जी यादी आहेत ना, त्यातला हा शिरोमणी माणूस आहे. काय बोलेल, काही त्याला काहीच नाही आहे. रोज नवं काहीतरी सुचतं. या डोक्यात काय आहे, सगळ्या अशा नकारात्मक बाबी भरलेल्या आहेत. आणि अहंकार इतका, म्हणजे खरं आहे की समजा काही शक्ती असेल, काही ताकद असेल तर त्याबद्दल अहंकार केवळ कोणी बाळगलं तर समजू शकतो. हे बोरू बहादर काय आहे की ह्यांच्या तोंडातच सगळं, जी काही शक्ती आहे ती तोंडातच आहे आणि हे काहीही बोलायला निघतात. आहे हिंमत तर ये समोर, तुमचं सगळं जे काही मंत्रिमंडळाचा जो फोर्स आहे, तुमची सेक्युरिटी ती काढून ये समोर, अशी विधानं करतात. आता एकदा ते तोंडावर आपटले. नारायण राणेने त्यांनी असं विधान केलं. नारायण राणे म्हणाले की तू सांग कुठे यायचं ते, मी सेक्युरिटी न घेता येतो. गप बोलती, पण पुन्हा नवं काहीतरी बोलतात. काय आपण बोलतो त्याचं काहीच भान नाही. राम मंदिराचा विषय आहे, कोणावर टीका, मोदींवरती टीका, संघावरती टीका, विश्व हिंदू परिषदेवरती टीका. म्हणजे जसं काही ते राम मंदिरच्या आंदोलनापासून, राम मंदिराचा इतिहास 76 लढाया झालेल्या आहेत, तरी ह्या पहिल्या लढाईपासून संजय राऊतच होते, अशा पद्धतीचं संजय राऊतांचं बोलणं असतं. म्हणजे बाकी कोणाचं काहीही योगदान नाही, सगळं आम्ही केलंय. काय आहे, श्रेय घेण्यासाठीची धडपड करणारी जी मंडळी असतात ना, त्यांचा हसू होतो. काय काहीतरी केलं त्याचं श्रेय घेतलं तर समजू शकतो, कशातच काही नाही. गिरीश महाजन म्हणाले बाबा आम्ही 50-50 किलोमीटर पायी चाललो, आम्ही जेलमध्ये होतो, एखादा फोटो तरी दाखवा म्हणे संजय राऊतांनी आपला. म्हणजे काहीच नाही आहे, काहीही संबंध नसताना इतरावर कुरघुड्या कशा करता येतील. आता लोकांना पण हे सगळं कळायला लागले. अशा मूर्ख माणसाच्या नादाला आता कोणी लागत नाही. सगळ्यांना कळतंय की या माणसाला सारखा इतरांवरती टीका करण्याचा रोग जडलेला आहे. आणि जो म्हणजे स्वप्नात देखील त्याला असं वाटतं की पुन्हा शिवसेनेची सत्ता येईल, शरद पवार, उद्धव ठाकरे
ही सगळी मंडळी एकत्र येईल, महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळेल असं त्यांना स्वप्न पडत असतं. आणि या स्वप्नातूनच मग लोकसभेला आम्हाला 40 जागा मिळतील, विधानसभेला आमचंच बहुमत असेल, भाजपच्या मंडळींना कोणी कुत्र विचारणार नाही, असं ते बरळत असतात. होतं माणसाला काही असा आजार जडला ना तर या पद्धतीनं माणसं बरळत असतात. खरं म्हणजे त्यांच्यावर मानसोपचार करण्याची गरज आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी त्या प्रोसेसमध्ये होतील, पण आपल्या देशातला नाही तर विदेशातल्या कुठल्या तरी विद्यापीठाने त्यांना वाचस्पती पदवी द्यायला काहीही हरकत नाही. त्यांचं या विषयावरती मात्र संजय राऊतांचं नक्कीच कौतुक करतील. आणि कोणीही त्यांना कशासाठी डॉक्टरेट दिली याबद्दल कोणी काही आक्षेप घेणार नाही. आणि संजय राऊतांनाही ते डॉक्टरेट त्यांना मिळाल्याचं समाधान मिळेल. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.